नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे शांता आणि बोलक्या भाज्या. शांता सकाळी पिशवी घेऊन बाजारात पोहोचली. सगळीकडे गजबज. कोणी कोशिंबीर तोलतय, कोणी टमाटे उचलून बघतय, तर कोणी मोलभाव करतय. शांता इकडे तिकडे बघते. काय घेऊ? सगळीकडे इतक्या भाज्या आहे की डोकंच फिरले. शांत मनात म्हणते. अचानक शपू पिशवीतून मान काढून हळू आवाजात म्हणाली, मला घे ग बाई, माझी मस्त भाजी कर. शपू म्हणजे आरोग्याचं भांडार, शपू म्हणते. शांता थबकली. अगं कोण बोलतय? आजूबाजूला बघते, कोणीच नाही. इतक्यात बटाटा गोल गोल डुलवत म्हणतो, मला घे, मस्त वडापाव बनव. पाऊस पण पडतोय, भारी लागेल. शांता गोंधळून गेली. हा बटाटा बोलतोय? माझं डोकं फिरलं की काय? शांता म्हणते. तेवढ्यात जाड हिरव्या मिरच्या डावीकडून हसत म्हणाल्या, अग बटाटा घेतोयस तर मला पण घे. वडापाव सोबत मस्त तळून खा, तोंडाला झणझणीत चव येईल. मिरची म्हणते. आता शांता बिचारी कोणाचं ऐकेल? कोशिंबीर उड्या मारत म्हणाली, अगं मला विसरू नकोस. बटाट्याच्या भाजीवर मी गेले की काय सुगंध येतो, ती म्हणते. अगं शेवटी कढीपत्ता हातातला देठातून लहरत म्हणतो, मला फोडणीत टाकला की स्वयंपाकघर सुगंधाने भरून जात. मला पण घे. शांता पिशवीत बटाटा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, शेपू सगळं कोंबते आणि मनात म्हणते, अगं हा बाजार तर बोलका आहे, पण घरी गेल्यावर सगळे शांत बसले पाहिजे, नाहीतर कुकर मध्ये भांडण सुरू होतील. शांता हसत म्हणते. घरी निघून जाते. शांता बाजारातून घरी आली. पिशव्यातल्या भाज्या उड्या मारत होत्या. अगं हळू चला बाई, गडबड झाली तर साली निघून पडतील. बटाटा कुरकुरला. शांता त्रासून, गप्प बसा सगळे, आता शांत बसा, मी भाजी करणार आहे. शांता म्हणते. पण कोणी ऐकणार? मिरच्या, अगं मला आधी धुवून तळ, वडापावची वेळ झालीये, ती म्हणते. शपू, नाही नाही, आधी माझी भाजी, मग बघ किती टवटवीत आहे मी, शपू म्हणते. कोशिंबीर, सगळ्यात शेवटी मी टाकायची, पण तरीही माझं महत्व सगळ्यात जास्त आहे बरं का, ती म्हणते. शांता गॅस पेटवते. कढई गरम होते. कढीपत्ता आवाज काढतो. आता माझी एंट्री, टाक मला फोडणीत, सगळीकडे वास पसरू दे, तो म्हणतो. तेवढ्यात कुकर मधून आवाज, पाणी कमी टाकलेस तर मी शिट्टी वाजवणार नाही. दाढ चिडली. शांता थबक, अगं आता दाढही बोलते, हे काय बुधबाधा झालीये का? शांता मनात बोलते. स्वयंपाकघरात सगळे आवाज, भाज्या, डाळ, मसाले आणि बाहेरून शेजारीन ओरडले, शांते, इतके लोक आलेत का घरी? एवढा गोंधळ का? शांता हसत उत्तर देते, लोक नाही रे, भाजी मंडळीची मीटिंग चालू आहे. बाजारातील आणि स्वयंपाकघरातील गोंधळानंतर शांता बसली जेवायला. पण घास तोंडात टाकते तोच पोळी बोलली, अगं मला नीट तुपात बुडवून खा, असं कोरडं खाल्लंस तर माझा अपमान आहे. पोळी म्हणते, मी इतकी मेहनत घेऊन तयार झालंय, मला आधी खा. भाजी म्हणते. चटणी पण मध्ये उडी, अरे तुम्ही भाजी भाजी करताय, खर तर रंग तर माझ्यामुळेच येतो जेवायला, चटणी म्हणते. शांता डोकं धरते. देवा, आता थाळीतल्या भाज्या सुद्धा बोलायला लागली, शांता म्हणते. इतक्यात घराचा दरवाजा उघडला आणि शेजारची मालती आत डोकावते. शांते, कोणाशी गप्पा मारतेस ग? मी तर बाहेरून सगळं ऐकलं, ती म्हणते. अग काही नाही, हे बघ, आज माझं जेवण स्वतःच जाहिरात करतय, शांता म्हणते. मालतीला मजा वाटते. दुसऱ्या दिवशी ती पण बाजारातून भाज्या आणते. आणि मग काय, मालतीच्या घरातूनही आवाज यायला लागला. संपूर्ण वाड्यात चर्चा. या आठवड्यात बाजारातल्या भाज्या गप्पा व्हायरस व्हायला लागल्या. शांता, मालती, वाड्यातील सगळ्याकडे आता बोलक्या भाज्या होत्या.
गप्पा, भांडण, रेसिपी सगळं स्वतःच ठरवत होत्या त्या. बायकांना काही त्रास नव्हता. एक दिवशी वाड्यात सरपंच आले. अहो, इतका काय गोंधळ लावणार असाल तर या भाज्यांचा उपयोग करून काहीतरी करूया, ते म्हणाले. मग ठरलं, भाज्यांची स्पर्धा. संपूर्ण वाडा जमला. तेच सजवलं, भाज्यांच्या माळा घातल्या. सर्वात आधी टमाटर आलं टेजवर, गोल गोल नाचत म्हणालं, माझ्याशिवाय सूप, भाजी, सॉस काहीच होत नाही, मीच हिरो. सगळे टाळ्या वाजवतात. मग बटाटा आला, माझ्याशिवाय लोकांना पोटभर जेवण मिळतं का, मी बहुगुणी आहे. वडापाव, फ्रेंच फ्राईज, भाजी. तो सर्वांना म्हणाला, गर्वाने म्हणाला, मिरचीची झणझणीत पद्धतीने. मी नाही तर जेवण फिकी, मी टाकले की तोंड शून्य, ती म्हणते. शपू डुलत, मी आरोग्याचा राजा, पण मला लोक टाळतात, तरीही मी हट्टाने प्लेटवर पोचतो, शपू म्हणते. शेवटी कोशिंबीर आली, हात वन करून. तुम्ही सगळे जेवण तयार करतात, पण माझ्याशिवाय त्या फिनिशिंग टच मिळत नाही, ती म्हणते. संपूर्ण वाडा हसून लोटपोट. शेवटी बक्षीस सगळ्या भाज्यांना मिळालं. एकच मोठं भांडण. त्यात सगळ्यांनी मिळून मिश्र भाजी बनवली. तुम्हाला बोलक्या भाज्या आवडल्या असतील तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू.